नमस्कार, मी माऊली आव्हाड वही गोट फार्ममध्ये सर्व शेळीपालकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मेरे दिल ने जिसकी पूजा की तू वही प्यार की मूरत है। चला शेळीपालक मित्रांनो नमस्कार। आतापर्यंत आपण काय केलं, बकरीची निवड कशी करायची, पाटीपासून सुरुवात करायची का, बकरीपासून करायची का, लोकल मार्केटचे घ्यायच्या का, बाहेरचे घ्यायच्या का, ह्या टॉपिकवरती आतापर्यंत आपण सर्वांना सांगितलं। आता याच्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे, एक पेन आणि एक कागद सोबत ठेवा। चला आता महाराष्ट्रीयन रजिस्ट्रेशन ब्रीड महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या बकऱ्या सेट होत्या तुम्हाला टोटल मी नावं सांगतो। आता तुम्ही नोट करून ठेवा आणि तुमच्या सर्कलला जी बकरी मॅच होती ती बकरी चॉईस करून शेळीपालन चालू करा। घ्या मुद्दा नंबर 1, गावरान। म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मी छत्रपती संभाजीनगरचा, बरोबर। आता मी जी शेळीपालन करतो ती माझ्या सर्कल आल्यानंतर मी त्याला गावरान बोलणार आहे। मग अशा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता, कोणत्या जिल्ह्यामध्ये शेळीपालन करता हे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला सोपं राहील की त्या जिल्ह्यामध्ये कोणती शेळी तक धरू शकते, फिरस्तीमध्ये होईल का, बंदिस्तमध्ये होईल का, म्हणजे मला तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल, बरोबर ना। चला आता घ्या नंबर 1चा मुद्दा घ्या, उस्मानबादी। नंबर 2, संगमनेरी, कोकण कन्याळ, सोजत, शिरोही, जमनापुरी, तोतापुरी, आफ्रिकन बोर, कलहारी बोर, सानियन, कोटा, करेली कोटा, अजमेरी, पतिरा, गावरान, गुलाबी, हैदराबादी, बारबेरी, सुरती आणि अजमेरी। बघा आता विचार करा, जेवढ्या तुम्हाला मी ब्रीड सांगितल्या तर पुन्हा एकदा सांगू का, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या। उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याळ, सोजत, शिरोई, जमनापरी, तोतापुरी, आफ्रिकन बोर, कलहारी बोर, सानियन, कोटा, करोली कोटा, अजमेरी, पतिरा, गुलाबी, हैदराबादी, बारबेरी आणि सुरती। ह्या ब्रीडमध्ये मी एका ब्रीडचं नाव घेतलं नाही, कारण की ती ब्रीड आपल्या डोक्यात जाती, आपण भूमीने, लक्षात घ्या। इथपर्यंत कळलं। आता काय करायचं, समोरचा टॉपिक आपण जो बनवू ना, ह्या ब्रीडपैकी कोणती ब्रीड बंदिस्त होईल, कोणती फिरस्ती होईल, हा टॉपिक बनवतो। पण इथपर्यंत मुद्दा आता समजून घ्या। ह्या ब्रीड सांगण्याचं कारण एक झालं साहेब, कुणाचं डिसिजन कोणतं आहे, कुणाचं डिसिजन कोणतं आहे हे आपल्याला माहिती नाही, आणि आपण कुणाचं मन दुखू शकत नाही। मी जर तुम्हाला बोललो तर तुम्ही काय करा, लोकल मार्केटची शेळी खरेदी करा, बट ठीक आहे मी बोललो, पण असे भरपूर लोक आहे का त्यांना लोकल मार्केटमध्ये शेळ्या भेटत नाही। आता कुठं व्हिडिओ बघते हे आपल्याला सांगता येत नाही। आता कालपर्यंत मला कालच हे शूट करायचं होतं व्हिडिओ, पण काल वेळ भेटला नाही आपल्याला, कारण की नुसते सर्वांचे शेळीपालकांचे फोन की आम्ही ह्या ब्रीडपासून सुरुवात करू का, त्या ब्रीडपासून सुरुवात करू का, त्या ब्रीडपासून सुरुवात करतो का, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला वेळ भेटला नाही। आता ही तुम्हाला क्वांटिटी सांगितली 19-20 ब्रीडची। आता याच्यामध्ये काय होईल, 9% अर्ध्या ब्रीड याच्यामध्ये बंदिस्त काम करत्या, अर्ध्या ब्रीड फिरस्तीमध्ये काम करत्या। मग तुमच्या जिल्ह्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल संभाजीनगरमध्ये मी फिरस्ती शेळीपालन करतो म्हटल्यानंतर मी गावरामध्ये काम करतो, आणि आपण ववी गोट फार्मसोबत लक्षात घ्या, आपल्याला तळागाळातला शेतकरी मोठा करायचा आहे, बरोबर आहे ना। तर आपण काय करू, सर्वजण मिळून, लक्षात घ्या आता पॉईंट, मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आता फक्त मी कॉमन सुरुवात करून देतो सर्वांची, नंतर आपले व्हिडिओ फिरस्तीवरती तर येणार, 100% येणार, बंदिस्तवरती येणार, प्रॉपर येणार, टोटल नॉलेज देणार सगळ्यांना, अजिबात घाबरायचं नाही। आपण आहे साहेब आता त्याच्यानंतर तळागाळातला शेतकरी, लिहिता वाचता येत असेल, लिहिता येत असेल, वाचता येत असेल, काही टेन्शन घेऊ नका। आपण आहे ना, आपण क्लिअरच सांगणार, डीपमध्ये सांगणार, टोटल नॉलेज। जो संघर्ष मी माझ्या लाईफमध्ये केला ना साहेब, सर्व शेळीपालकांना सांगतो, जो संघर्ष माझ्या लाईफमध्ये मी केला ना 13 वर्षात, हा संघर्ष मी माझ्या शेळीपालकावरती येऊन देणार नाही। 100% कमेंटमेंट आपली। काय होतं माहिती आहे का, गोचिड झाले, अक्कल बंद होऊन जाते, आजार एखादा आला
अक्कल बंद होऊन जाते. आपण नवीन कोणतं इंजेक्शन द्यायचं, कोणती गोळी द्यायची, हे व्हिडिओ तर आपण 100% सोडणार, म्हणजे सोडणार, प्रॅक्टिकल सोडणार. काही काही व्हिडिओ असे सोडतो ना साहेब, डेमोसहित. हां, त्याच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. फक्त सुरुवात करताना शून्यातून विश्व निर्माण करायचं एवढं टार्गेट लक्षात ठेवा. कोट्याधीश लोक आहे मार्केटमध्ये, फक्त तुम्ही साथ सोडू नका. तुम्ही फक्त व्हिडिओ आपले कशावरती बनायचे हे तुम्ही कमेंटमधून सांगा. कमेंट करा ना, कमेंट बिलकुल कमेंट करा. कुठून बोलता, कुठून बघता व्हिडिओ ते मला सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल का ह्या डिस्ट्रिक्टमध्ये ही ब्रीड मॅच होईल, त्या डिस्ट्रिक्टमध्ये ती ब्रीड मॅच होईल. बघू ना, महाराष्ट्र राज्याचा विषय चालला, जेवढं नॉलेज माझ्याकडे आहे ना मी तेवढं देणार. आता फक्त जे कमेंट करून खडे मारायचा प्रयत्न केला होता आपल्याला, त्याचा खडा डायरेक्ट आपण झेलून घेतला. त्याच्या बाबतीत टेन्शन नाही घेऊ. आता कोणता मुद्दा राहिला, शेळीपालन. 20 ब्रीड तुम्हाला मी सांगितल्या. हां, आता काय करू आपण, फक्त मला तुम्ही आठवणीनं परत तुम्हाला रिपीट तेच करतो की कोणत्या जिल्ह्यातून शेळीपालन करतात ते सांगा, म्हणजे मला सोपं येईल तुम्हाला ब्रीड सांगायला. हां, आणि बंदिस्त करणार की फिरस्ती करणार ते पण सांगा. बाकी तुम्ही काळजी करू नका, कारण की आपण एकदा बोललो ना साहेब, 100% फायनल केल्याशिवाय राहत नाही. मग ते काम कुठलाही असू द्या, फक्त वाईट मार्ग नाही. आपण गरीब लोक आहे, आपण भूमी नाही, आपल्यातला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे एवढं टार्गेट लक्षात ठेवा. 20 ब्रीडच्या बाबतीत तुम्हाला मी माहिती सांगितली. ह्या 20 ब्रीड आपल्या महाराष्ट्र राज्यात सेट होत्या, 100% होत्या. एक ब्रीडचं तुम्हाला मी नाव नाही सांगितलं, आणि ती ब्रीड आपल्या डोक्याच्या बाहेर जाते. आणि त्या ब्रीडमध्ये आपण केव्हा काम करणार माहिती का, एकदम सिम्पल, अजिबात टेन्शन घेऊन आपण आहे ना, त्याच्यावरती टॉपिक सोडतो मी. आणि येणारा जो टॉपिक आहे ना आपला आता बघा, आता काय होईल, मला 2 फोन आले म्हणून सांगतो मी तुम्हाला. सर, शेळीपालन करण्याची जिद्द खूप आहे मनामध्ये, पण भांडवल नाही, आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नाही. आणि एक मुद्दा तुम्हाला सांगायचंच विसरलो मी. मला एका व्यक्तीचा असा फोन आला होता काल की तो एका हातानं अपंग आहे, पण त्याची जिद्द, त्या मुलाची सॅल्यूट मारतो त्या मुलाला, त्याची जिद्दला स्ट्रॉंग आहे की साहेब माझ्याकडनं एक हात नाही, मला, मी अपंग आहे, पाय माझे ओके, एक हात चांगला आहे, तर मला शेळीपालन करायचं. म्हणलं बिंदास कर भाया, काही टेन्शन नाही घेऊ, आपण आहे. तर आता बघा, आपल्या लेवलला इतका संघर्ष आहे साहेब, कारण की आपण भूमी नाही, आपल्याला कोणता सारा नाही. भूमीन व्यक्तीला इतकं स्ट्रगल करावं लागतं लाईफमध्ये का ते नो चॅलेंज. पण जिद्द कायम ठेवा, कष्ट करण्याची दाना ठेवा, 100% सगळं करणार, सगळं होणार म्हणजे होणार. आपण सगळे सोबत आहे ना, अजिबात काळजी करायचं काम नाही. हां, आणि दुसरा टॉपिक बनवतो आता कोणता, आर्थिक परिस्थिती डेव्हलप कशी करायची, आणि त्या आर्थिक परिस्थितीसाठी भांडवल. आता कायचं काय होईल माहिती आहे का साहेब, पैसे आहे, कोणी असं बोलतं पैसे आहे, पण इन्व्हेस्टमेंट कोणत्या ब्रेडवरती करा हे समजत नाही. काहीचे फोन असे आले, एकाच मुलाचा आला की सर मला एक हात नाही, मला शेळीपालन करायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. तर 100% आपला पुढचा टॉपिक येणारा, पैसे जमा कसे करायचे हे सांगतो, ते बी चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने नाही. ठीक आहे ना, एक हात नाही तुला ना भैया, टेन्शन नको घेऊ, आपण आहे ना बिंदास. हां, फक्त तुला शेळीपालनामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा लहान, सॉरी माफ करा, अरे तुरीची भाषा गेली, माफ करा. काय करा तुम्ही, जिद्द कायम ठेवा, पैसा कसा उभा करायचा ते 100% सांगतो. पुढचा टॉपिक त्याच्यावरती बनवतो. आणि हां, काही लोकांना आता शेळीपालन चालू केलं असेल, कोणाच्या डोक्यामध्ये सेट झाला असेल की आपण हे करू ते करू, तुम्हाला समाज आता याच्यानंतर नाव ठेवायला सुरुवात करणार. बस का, आता हे एवढंच राहिलं होतं का, 2 पाठीमागंच फिरायचं का, 5 पाठीमागं फिरायचं का, 100% त्याला होकार द्यायचा नाही. आपलं काम आपण चालू ठेवा, कारण की आपल्या घरातला पिठाचा डबा संपला ना, हे लोक आणून देणार नाही आपल्याला, बरोबर आहे का. आपल्याला पिठाचा डबा आपल्यालाच घेऊन ये नाही, लोक समाज तुम्हाला नाव ठेवणार, 100% ठेवणार. आणि एक जिद्द लक्षात ठेवा, कोणती माहिती का, मेरे दिल ने जिसकी पूजा की तू वही प्यार की मूरत है. पूर्ण झोकून द्यायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याच्यानंतर आपण आहे, फक्त जिद्द तुमची कायम ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर तळागाळातल्या शेतकऱ्यांना पाठवा, खरोखर त्याला जमीन नाही आहे आणि शेळीपालनाची जिद्द आहे, अशा व्यक्तीला शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये हे सांगा का व्हिडिओ आपण कुठून बघतो, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम तुमचं माझ्यासोबत वैगोट फार्मवरती ठेवा. धन्यवाद.